श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी आपण सहजपणे एखाद्याबद्दल बोलून जातो. त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्याच्या चुका, त्याच्या वागण्याची निंदा, त्याच्या अपयशाचं हसण्यावारे नेणं, हे सगळं करताना आपल्या शब्दांचा प्रभाव आपण फारसा गांभीर्यानं कधी घेत नाही. पण श्रोते हो, नियती मात्र प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, प्रत्येक हेतू जपून ठेवत असते. श्रोते हो, शब्द ही फक्त ध्वनी नसतात, ते कंपन असतात. आणि जेव्हा हे कंपन दुसऱ्याला जखमी करतात ना, तेव्हा त्या जखमांचा तळतळाट आपल्या जीवनाच्या वेदनांमध्ये उतरत असतोय. दुसऱ्याच्या डोळ्यातून निघालेलं दुःख कधी आपल्या मुलांच्या नशिबात उतरू शकतं, आणि हे आपण उशिरा जाणत राहतो. श्रोते हो, आयुष्यात अचानक अडथळे येऊ लागतात, घरात वादळ घोंगावू लागतात, ग्रहांची गती उलटते, पैसा सटकतो, नात्यांमध्ये विष ओसंडतं. तेव्हा मात्र आपण एकदा मागं होऊन पाहावं लागतं. आणि मग आपण कुणाला वाईट तर बोललो नाही ना, आपल्या वाणीनं कुणाचा हसू हिरावून घेतलं नाही ना. श्रोते हो, जिभेचा सूक्ष्म वार कर्माच्या कापरासारखा असतोय, क्षणात पेटतो आणि आयुष्यभर राग करून जातो. श्रोते हो, निंदा करणाऱ्या माणसाच्या घरात सुखाचं वास न बसणं ही एक अनोखी नियतीची शिक्षा असते, जी ना कुणाला कळते ना कुणाला सांगता येते. श्रोते हो, कुटुंबात जर चिडचिड वाढत असेल, मुलं ऐकत नसतील, अपयशाची मालिका सुरू असेल, तर पहिलं पाऊल असावं आपली वाणी थांबवण्याचं. दुसऱ्याची निंदा न करणं ही खूप मोठी पूजा आहे. कारण ज्याची निंदा केली जाते तो फक्त व्यक्ती नसतोय, तोही कुणाचं तरी लेकरू असतं, कुणाचं तरी संचित कर्म घेऊन ते आलेलं जीव असतोय. त्याच्यावरील अन्याय म्हणजे आपल्या भविष्यावर टाकलेली सावली असते. श्रोते हो, सुखाच्या शोधात जर आपण दुसऱ्याच्या अपमानाच्या वाटेवर चाललो, तर नियती आपल्या पावलाखालची माती ओढून घेत असते. म्हणून शब्दांना नेहमी मर्यादा द्या, निंदेला थांबवा. कारण नसेल तरी आपण कुणाचा तळतळाट वाटेला घेऊ नये, हेच खरं जीवन शिस्त असतंय. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुसऱ्याच्या घराची कुचंबणा आपल्या घराला कधीही सुख देत नसते. दुसऱ्याचं वाईट मागणं म्हणजे आपल्या नशिबावर काळी रेघ ओढणं. ज्यांच्या पाठीमागं तुम्ही निंदा करता ते तुमच्याच कर्माचे साक्षीदार होतात. कारण कर्माचा कॅमेरा सतत चालू असतो. तुम्ही कोणत्याही धर्माचे असलात, पण निंदा हे कोणत्याही धर्मात पुण्य देत नाही. सर्व धर्म संयम शिकवत असतात. वाईट बोलल्यानं वाईट वाटतं यासाठी नाही, तर त्या बोलण्याचा वाईट परिणाम आपल्यावरच होतो म्हणून शब्दांचं नियोजन म्हणजे जीवनाचं नियोजन. निंदा करणं म्हणजे स्वतःच्या घड्याला उलट चालवणं, प्रगतीचं वेळापत्रक विस्कटून टाकणं. नकारात्मक बोलणं भविष्याला गोंधळ टाकत असतं. कधी कधी दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्यांना नियती त्यांच्या मुलांच्या डोळ्यातून अश्रू पाहायला भाग पाडते. आणि हेच नियतीचं निसटतं उत्तर असतं. कुटुंबात जर अपयश, आजार, वाद सतत होत असतील, तर एकदा निंदा थांबवून बघा. आंतरशांतीचं बीज असतं ते म्हणजे मौन आणि सकारात्मकता. ग्रहमान सुद्धा आपली वाणी आणि वृत्ती बघून साथ देतो. म्हणून सात्विक वागणं ग्रहांना शांत करतं. तळतळाट ही केवळ भावनिक प्रतिक्रिया नसून ती संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते. म्हणून एका आईचा शाप अनेक पिढ्यावर परिणाम करतो.
निंदा करणाऱ्याचं आयुष्य जरा वेळ चमकतं, पण शेवटी अंधारात जातं. खोटं तेज दीर्घ टिकत नाही. घरात शांतता हवी असेल तर दुसऱ्याच्या नावानं ओरडणं थांबवा, कारण शब्दांची कंपनं घराच्या वातावरणावर परिणाम करतात. निंदा करणारा कधीही खरी मैत्री जिंकू शकत नाही, कारण विश्वास नकारात्मकतेला स्वीकारत नाही. दुसऱ्याला वाईट वाटेल असं बोलणं हे आपल्या घरात वाईट प्रसंगाचं बीज पेरणं आहे. म्हणून शब्दांचं बोंबऱ्यान आपल्यावरच उलटत असतं. कधी कधी एखाद्याच्या तळतळाटामुळेच आपलं नशीब अडकतं. मनातून निघालेली हताशता ही शक्तिशाली असते. कुटुंबात जर वाद वाढत असेल तर एकदा आपण कोणाच्या निंदेचा भाग आहोत का हे तपासून बघा. नकारात्मक ऊर्जा घरात वाद घडवत असते. निंदा म्हणजे आगीशी खेळ. इतरांसाठी उभी केलेली आग शेवटी आपल्या घरात पेटते. वाईट बोलल्याचा दुष्परिणाम घरीच अनुभवायला येतो. दुसऱ्याचा दोष दाखवणारा स्वतःचा दोष लपवत नाही. ते नियती समोरच उघड होतात, कारण नियती आंधळ असते. सतत इतरांच्या चुका पाहणाऱ्यांना नियती एक दिवस त्यांच्या मोठ्या चुकीसमोर उभं करते. म्हणून जग आपल्याला आरसा दाखवत असतं. जिथं निंदा सुरू होते तिथं आत्म्याचं तेज मंदावायला लागत असतं. आत्मिक ऊर्जा निगेटिव्ह गोष्टीने झाकोळत असते. तोंडावाटे निघालेलं निंदेचं विष ग्रहमानावर सुद्धा विपरीत परिणाम करतं. ज्योतिषशास्त्र मानतं की जिभेचा संयम ग्रह शांतीला मदत करतो. निंदा हे एक अशी वावटळ आहे जो अखेर आपल्याच घरात गर्द धूळ करतो. म्हणून वाईट बोललेलं वाईट निर्माण करतं. दुसऱ्याच्या पतनावर हसणाऱ्याच्या घरात सुखाचे दरवाजे उघडत नाहीत. म्हणून सुखाचा प्रवेश नेहमी सद्भावनेच्या दारानं होत असतो. निंदा करणाऱ्या जिभेला क्षणिक समाधान मिळतं, पण नियती मात्र त्यावर दीर्घ शिक्षेचा कट रचत असते. नियती ही संतुलन राखते, तुच्छतेला प्रतिष्ठेचा मोह देत नाही. जेव्हा आपण दुसऱ्याच्या पाठीमागे निंदा करतो तेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाचं सत्य जगासमोर उघड करत असतो. कारण दुसऱ्याबद्दल काय बोलतो यापेक्षा आपण काय वागतो ही नियती लक्षात ठेवत असते.